स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी पिंपरी चिंचवड पोलीस पेपरला सेट एला हा प्रश्न विचारला होता. 6, 9, 15, 24, 36 आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या पर्यायापैकी कोणती संख्या येईल हे आता आपल्या इथं विचारलेलं आहे. तर आपण बघूया. जर ह्या प्रश्नाकडे जर बघितलं तर असं समजतं की 6 आणि 9 ह्यामध्ये 3चा फरक आहे. फरक म्हणजे 3च्या पटीत, क्रमवार 3च्या पटीत ही संख्या वाढत गेलेली आहे. आता 15 आणि 9 ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 न वाढत गेलेली आहे. आता ह्या 15 आणि ह्या 24 मध्ये जर बघितलं तर 9 ने वाढत गेलेली आहे. आणि या 24 आणि या 36 मध्ये जर बघितलं तर 12 ने वाढत गेलेली आहे. मग 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12. जर इथं 12 ने वाढले म्हटल्यानंतर इथं 15 ने वाढणार. 3च्या पटी इथं 15 ने वाढणार. म्हणजे 36 + 15 = 51. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी पिंपरी चिंचवड पोलीस पेपरला सेट एला हा प्रश्न विचारला होता. 6, 9, 15, 24, 36 आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या पर्यायापैकी कोणती संख्या येईल हे आता आपल्या इथं विचारलेलं आहे. तर आपण बघूया. जर ह्या प्रश्नाकडे जर बघितलं तर असं समजतं की 6 आणि 9 ह्यामध्ये 3चा फरक आहे. फरक म्हणजे 3च्या पटीत, क्रमवार 3च्या पटीत ही संख्या वाढत गेलेली आहे. आता 15 आणि 9 ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 न वाढत गेलेली आहे. आता ह्या 15 आणि ह्या 24 मध्ये जर बघितलं तर 9 ने वाढत गेलेली आहे. आणि या 24 आणि या 36 मध्ये जर बघितलं तर 12 ने वाढत गेलेली आहे. मग 3 1 3 3 6 3 3 9 3 4 12. जर इथं 12 ने वाढले म्हटल्यानंतर इथं 15 ने वाढणार. 3च्या पटी इथं 15 ने वाढणार. म्हणजे 36 + 15 = 51. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी पिंपरी चिंचवड पोलीस पेपरला सेट एला हा प्रश्न विचारला होता. 6, 9, 15, 24, 36 आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या पर्यायापैकी कोणती संख्या येईल हे आता आपल्या इथं विचारलेलं आहे. तर आपण बघूया. जर ह्या प्रश्नाकडे जर बघितलं तर असं समजतं की 6 आणि 9 ह्यामध्ये 3चा